काय माझ्याशी संवाद साधत नव्हते, ते पाठीमागच्या लोकांशी बोलत होते. त्या बसमध्ये वारकरी बसलेले होते काही, आणि त्या वारकऱ्यांशी त्यांचा वार्तालाप चालू होता की ते बोलत होते वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली, ते त्यांना प्रश्न विचारत होते. म्हणून मला जरा कुतूहल वाटलं, शेजारचा माणूस आहे, थोडासा वारकरी आहे, आपल्या याच्यातला आहे, माझी जातीची मजबेट म्हणजे आपल्या याच्यातलं क्षेत्रातलं कोणी भेटल्याच्या नंतर आणखी थोडासा एक वेगळा आनंद होतो. म्हणून मी ते कानातले साईडला दिले इयरफोन आणि त्यांना बोलायला लागलो. त्यानंतर त्यांनी बोलता बोलता मला अनेक गोष्टी सांगून गेली. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, म्हणजे ठीक आहे तुम्ही PhD करताय, तुम्ही अभ्यासक आहात समजा साहित्याचे, तुम्ही असं आहात, तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचारा. त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की ज्ञानोबारायांचे जे पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल, तुमच्या इतिहासाबद्दल, ज्ञानोबारायांच्या इतिहासाबद्दल काय तुमचं म्हणजे काय माहिती आहे. मला थोडीफार बहुत माहिती होती. त्यांना सांगायला सुरुवात केली की पूर्वीच्या काळामध्ये देवगिरी प्रांत होता, त्याच्या अनुषंगाने आजचं जे पैठण आहे त्याला पूर्वीच्या काळामध्ये प्रतिष्ठान असं नाव होतं. त्या प्रतिष्ठानच्या जवळच असणारं अपेगाव, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचा जन्म झालेला, आणि त्यांचे जे आजोबा होते त्यांची समाधी बीडला असं म्हणायच्या अगोदरच त्यांनी मला सांगितलं की ज्ञानोबारायांची आजोबांची समाधी ही बीडला आहे, तुम्हाला माहिती आहे का. तर म्हटलं ऐकून आहे, शास्त्री बाबांच्या कीर्तनामधून ऐकून होतो की समाधी बीडला आहे, पण त्याच्याबद्दल मला काही इतकं विस्ताराने माहिती नव्हतं कधी. मग असे आमची चर्चा होत होत गेली. त्यांनी अनेक मला पुस्तकांच्या PDF स्वरूपात पुस्तकं पाठवली, आणि मग मी त्याचा अभ्यास करून आजची कीर्तनासाठी त्यांनी मला निमंत्रण दिलं. आणि मग आल्याच्या नंतर तुम्हाला इथून पुढला सगळा काय घटनाक्रम माहितीच आहे, काय झालं कसं झालं, आपल्याला सगळ्या येणाऱ्या अडचणी. पण असू द्यात, अशाही अडचणीमध्ये आज काही ना काहीतरी या पालखी सोहळ्यामध्ये आगळा वेगळा असणारा हा जो पालखी सोहळा आहे, यामध्ये आपण ही प्रवचन रूपी सेवा, नित्याची सेवा असं म्हणायला हरकत नाही, ती आपण भगवान श्री ज्ञानोबारायांच्या शब्दामधून, तुकोबारायांच्या शब्दामधून, ब्रह्मलीन गोविंद पंतांचं जे काही चरित्र आहे जसं उलगडत जाईल प्रवचनामध्ये, त्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करू. तर आषाढ महिना सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यांनाच एक वेगळी चाहूल महाराष्ट्रामध्ये लागते. ती म्हणजे लाखो लोक एका दिशेने चालत असतात, टाळ मृदुंगाचा नाद असतो, आणि सोबत ज्ञानोबा तुकाराम हा गजर असतो. ते एक दृश्य पाहिल्याच्या नंतर एक मनाला वेगळा चटका लावून जाते, एक मन तृप्त होऊन जातं की ते ज्ञानोबा तुकाराम, त्यानंतर तो मृदंगाचा जो नाद आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला सगळं काही सांगून जातो. आवाज येतोय ना माझा? राहू द्या, काय हरकत नाही, अशाच पद्धतीने सांगून देतो. तर संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या ह्या पंढरपूरला जातात. आता दिंड्या सर्वच जातात त्या ठिकाणी. आता दिंड्यांचं स्वरूप वेगवेगळं झालंय. एका एका गावामधून जवळपास 2-2, 3-3 दिंड्या, अशा अनेक दिंड्या होतात. पण पालखी सोहळे जे येतं ते ठराविक काही काही आहेत. त्यापैकी हा एक पालखी सोहळा आहे, याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर पंढरपूरला कसं जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, त्याचंही काही सांगितलेलं आहे. आता सगळे पंढरपूरला चाललेले आहात, तर तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तर हा जो संप्रदाय, हा संप्रदाय प्रेमाचा संप्रदाय, याच्यामध्ये आनंद वाटला जातो. आनंदे निर्भय डुलत असो, आनंद आणि निर्भय देण्याचं काम या संप्रदायाने अनेक वर्षापासून केलेलं आहे. आणि जे जे वारकरी जातात, मग अनेकांना प्रश्न पडतो की तिथं काही त्यांना सुविधा चांगली होती का, एअर कंडिशनच्या रूम असतात का. लाखो लोक एकाच दिशेने चाललेत ना, कारण की आजकालच्या या भौतिक श्रीमंतीच्या, भौतिकतेच्या, काय भौतिक सुखाच्या जगामध्ये हा प्रश्न पडणं एकदम साहजिक की तिथं काहीतरी लाखो लोक एका ठिकाणी जातात म्हणजे सुविधा चांगल्या होत असतील, असं अजिबात काही होत नाही. सगळे वारकरी, सगळ्यांना माहिती आहे की प्रसंगी पावसाचा सामना करावा लागतो, प्रसंगी चिखलाचाही सामना करावा लागतो, कुठे झोपायला जागाही भेटणार नाही, कुठे काही व्यवस्थाही होणार नाही. पण तरी देखील लोक फक्त ज्ञानोबारायांच्या शब्दाखातीर, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नीन बुडी, म्हणून सगळेजण पंढरपूरच्या मार्गक्रमण करत असतात. तर जीवीची आवडी हा शब्द फार महत्वाचा आहे याच्यामध्ये.
की जीवीची आवड जी आहे ती आवड कोणी सांगितलेली नसते, कोणी शिकवली